नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। राज्यातील मंदिरे सुरू करावी यासाठी धुळे भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे श्रीराम मंदिरासमोर टाळ वाजवीत आंदोलन। शिरपूर शहर पोलिसांच्या छाप्यात 2,20,000ची 220 किलो गांजाची झाडे जप्त। पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाडळसरे धरणाचे काम केल्यास मार्ग निघण्याची खासदार उन्मेष पाटील यांनी केली आशा व्यक्त। साक्री येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर आढावा बैठक संपन्न। उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेप्रकरणी क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी शिरपूर येथे श्रीराम मंदिरासमोर घंटानाद आंदोलन। मोराणे ते गोंदूर दरम्यान मळपाच्या सुरू असलेल्या पाईपलाईनच्या काम शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय सुरू करू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आणि ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यात अनलॉक 5 मध्ये बार रेस्टॉरंट सुरू करण्यात आले, परंतु देवांची मंदिरे अद्याप बंद आहेत। ती सुरू करावी यासाठी धुळे भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर टाळ वाजवीत आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉक 5ची अंमलबजावणी करीत बार, रेस्टॉरंट, मॉल सुरू केले गेले, परंतु देवांची मंदिरे अद्यापही बंद आहेत। ती सुरू करावी या मागणीसाठी धुळे भाजप आध्यात्मिक आघाडी आणि विविध धार्मिक संघटनांच्या वतीने शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर टाळ वाजवीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले। यावेळी मंदिरे न उघडणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करून टाळ वाजवीत विविध भजने गात आंदोलकांनी लक्ष वेधून घेतले। आघाडी सरकारने बिअर बार, दारूची दुकाने सुरू केली आहेत, हॉटेल आणि गुत्ते सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद ठेवून करोडो भाविकांच्या भावना दुखावण्यात येत आहेत। म्हणून मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात हिरामन गवळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, जयश्री अहिरा, मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी, हर्ष रेलन, यशवंत येवलेकर, सागर चौधरी, अनिल थोरात, मयूर सूर्यवंशी, अनिल दीक्षित, प्रकाश कुलकर्णी, किरण अहिरराव, सुरेखा उगले, निशा चौबे, रत्ना बडगुजर, कशिश उदासी, संगीता राजपूत, अमृता पाटील, रेखा मराठे, विजया राणे आदींनी सहभाग नोंदवला। आज मंदिरं उघडा देशामध्ये सर्व राज्यांमध्ये मंदिरं उघडे असून आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त हे तीन तिघाडी आणि बिघाडी सरकार आणि त्यांचा आईजीच्या जीवावर बाईजी उदार झालेला मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांनी मदिरालय सुरू केले, बिअर बार सुरू केले, परंतु मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे। आम्ही वारकऱ्यांनी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून प्रदेशाचे अध्यक्ष माननीय आचार्य तुषारजी भोसले आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजयजी घोंगडे आणि जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ गवळी यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सुरू करत आहोत। मंदिरामध्ये एक क्षणभर मनुष्य थांबतो। माऊलींनी अभंगामध्ये म्हटलेलं आहे, हरिपाठामध्ये, देवाची एक वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या। मंदिरामध्ये प्रत्येक नागरिक आता शिकून गेलेला आहे की कुठे आपण डिस्टन्स पाळायचं आहे, कुठे आपण मास्क लावायचं, कुठे काय करायचंय। पण त्या दारूच्या बारमध्ये छूत झाल्याशिवाय, पूर्णपणे लूट झाल्याशिवाय, घरी लोळत गेल्याशिवाय माणूस उठत नाही तिथून। त्याला परवानगी, तिथं नो डिस्टन्स, नो मास्क। मला सांगा, जे बिअर बार मध्ये बसलेला मास्क लावून पितो का? मंदिरामध्ये मास्क लावून दर्शन घेऊ शकतो, मंदिरामध्ये डिस्टन्स ठेवू शकतो, एक क्षणभर उभा राहतो, पण तिथं बिअर पूर्ण बाटल्या खलास होईपर्यंत बसणाऱ्यांना परवानगी देणारं हे निधर्मी सरकार मात्र हिंदूंचे मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश देतं। गेली 4 महिन्यापासून आम्ही सरकारचा आदेश बाळगला, परंतु केंद्राने इतर राज्यांमध्ये परवानगी दिलेली असताना सर्व राज्यांनी, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल असेल, सर्वत्रकडे उत्सव सुरू आहे। मात्र आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व
3.5 शक्तीपीठ नवरात्र उत्सव सुरू होत असताना सर्वांना बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी या सरकारला विनंती आहे, मंदिरांचे घंटे बंद, पण इतर धर्मियांचे भोंगे कसे सकाळी वाजतात? 5 वेळा या महाराष्ट्रामध्ये भोंगे वाजवण्याची परवानगी देतात, पण घंट्यांचा आवाज यांना सहन होत नाही। तुमच्यात जर हिंमत असेल तर भोंगेही बंद करून दाखवा, सर्वांना सारखा हक्क द्या। आणि म्हणून याच्यासाठी आज आम्ही या सरकारला जागा करण्यासाठी, परंतु कुणालाही निवेदन न देता परमेश्वराला प्रार्थना करणार आहोत की या सरकारला आपण वट्टीवर आणा, नाहीतर यांना खुर्ची खाली करण्यासाठी आम्हाला बळ द्या, अशी या ठिकाणी आध्यात्मिक आघाडी भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं हे आंदोलन, यामध्ये पुरोहित संघ, त्याचप्रमाणे खानदेश वारकरी, महिला आघाडी सर्वत्र मंडळी उपस्थित आहेत। मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं। शिरपूर शहर पोलिसांनी पिंपरीपाडा शिवारातील एका शेतात छापा टाकून 2,20,000 रुपयांची 220 किलो गांजाची झाडे उपटून जप्त करून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर शहर पोलिसांनी पिंपरीपाडा शिवारात छापा टाकून 2,20,000ची 220 किलो गांजाची झाडे उपटून जप्त केली आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली होती की चांदसुर्या गाव शिवारात एकाने कपाशीच्या शेतात गांजाच्या रोपांची लागवड केली आहे। त्यावरून पथकाने दिलीप शंभू पावरा राहणार चांदसुर्या यांच्या पिंपरीपाडा शिवारातील शेतात सोमवारी छापा टाकला असता त्याने कसत असलेल्या वनजमिनीच्या शेतामध्ये प्रतिबंधित असलेला मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थांच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केली असल्याचे आढळून आले। ही सर्व झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली। एकूण 2,20,490 रुपयांचा 220 किलो गांजा माल जप्त करण्यात आला। याबाबत दिलीप पावरा यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करून एकत्रित दबाव निर्माण केल्यास मार्ग निघेल, असा आशावाद खासदार उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केला। पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व धरण जनआंदोलन समितीच्या एकत्रित दबावामुळे मार्ग निघेल, असा आशावाद खासदार उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला। पाडळसरे धरणाचे काम बंद पडू नये, राज्य शासनातर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे सदर धरणास मुबलक निधी उपलब्ध व्हावा याकरिता जनआंदोलन समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे। खासदार उन्मेष पाटील यांनी जनआंदोलन समितीच्या कार्यालयात समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी पाडळसरे प्रकल्प केंद्र सरकारच्या योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावा व एकर कमी निधी द्यावा, यासाठी खासदारांनी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन केले। समितीचे पदाधिकारी अजयसिंग पाटील, रणजित शिंदे, सुनील पाटील, महेश पाटील यांनी धरणाच्या केंद्रीय योजनेत समावेशाबाबत खासदारांकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चाळीसगावचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, हेमंत भांडारकर, प्रशांत भदाने, सुनील पवार, ॲडव्होकेट रज्जाक शेख, गोकुळ पाटील, प्रभाकर पाटील, कमाल मिस्त्री, अख्तर अली आदी उपस्थित होते। आणि त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मंत्री महोदयांना ज्या वस्तुस्थिती मांडली, सचिव जे आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना वास्तव मांडलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमध्ये ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल तर पहिला प्रकल्प आपण त्या ठिकाणी निम्न तापी पाण्याचा घेऊ, हा शब्द आणि विश्वास मंत्री महोदयांनी मला त्या ठिकाणी दिला आहे। त्यामुळे की या ठिकाणी कुठेही आता आपल्याला काही भाषणातून कोणाला सांगायचं नाही किंवा काही लोकांमध्ये आपल्याला झाला म्हणायचं नाहीये किंवा आता काही उद्या मतदान काही मला कोणाच्या भावनेशी खेळायचं नाहीये। मी त्या प्रकल्पाच्या संदर्भात ज्यांनी भावनेशी खेळलं त्यांच्या लाईनीत मला जायचं नाहीये किंवा मला कोणाच्या आरोप प्रत्यारोपमध्ये जायचं नाही, परंतु खासदार येण्याचं माझं कर्तव्य राहील। मला असं वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर ती संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली तिथे सोनं करण्याचं काम हे माझं आहे। त्यामुळे मी ठरवलंय की पाडळसरेला कशा पद्धतीने गती देऊन त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्याला मार्ग लावता येईल। पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY या योजनेमध्ये असं आहे त्यामध्ये अण्णा की समजा प्रकल्प काही एका वर्षात पूर्ण होणार नाहीये, तो त्या ठिकाणी 2,500-3,000 हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि तो 2, 4, 5 वर्ष सुरू असतो आणि मग प्रकल्पाची जी किंमत वाढत असते त्याच्याने प्रकल्प लटकतात, त्याच्याने रखडतात। या पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमध्ये तरतूद आहे की त्या ठिकाणी वाढीव रक्कम जी एस्केलेशन कॉस्ट म्हणतो आपण की जी
त्या ठिकाणी कालावधीमुळे किंमत वाढते ती देखील त्यात समावेश असते. त्यामुळे या प्रकल्पाला आपण जो अडथळा येऊ शकत नाही किंवा त्याला कुठल्याही त्या ठिकाणी थांबवण्यासाठीचा जो पुढचा अडचणी त्या येऊ शकत नाही. म्हणून पंतप्रधान कृषी सिंचाई योजना हा त्याच्यातला 2 मार्गामधला एक मार्ग त्या ठिकाणी आहे. साक्री येथे तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम, महाराजस्व अभियान यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सोमवारी संपन्न झाली. साक्री तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम, महाराजस्व अभियान याबाबत आढावा घेण्यासाठी साक्री येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात ओला दुष्काळ नाही, परंतु ज्या भागात जास्त पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीत माझे कुटुंब माझी जबाबदारी, महाराजस्व अभियान, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान याबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी आमदार मंजुळा गावित, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवचंद्र सांगळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, अरविंद भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, पोपटराव सोनवणे, ज्ञानेश्वर नागरे, पंकज मराठे, विशाल देसले, नरेंद्र तोरवणे, भानुदास गांगुडे, गोकुळसिंह परदेशी, डॉ. तुळशीराम गावित, कविता क्षीरसागर, सचिन सोनवणे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, विनायक थविल, चेतनकुमार ठाकरे, देवेंद्र सिंग परदेशी आदी उपस्थित होते. जे नुकसान झालेले ते 7 कोटी रुपये आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहे, त्यालाही वितरित करण्यात येईल. आणि यावेळेस जी नुकसान झालेली आहे या नुकसानीचे पंचनामे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याकडे किती हेक्टर आहे, किती एकर आहे, कोणता पीक आहे, कशा पद्धतीचं नुकसान आहे हे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या तिघांच्या वतीने शेतकऱ्यांचे पंचनामे शेतापर्यंत जाऊन करा. त्यासाठी मी गेल्या 2 दिवसापासून आज माझा 3रा दिवस आहे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पहिले 1 नंबरचा काम आहे तो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोनाच्या संकटामध्ये. दुसरा काम आहे अतिवृष्टी, वादळी वारे आणि पाऊस जो जास्त झाला सातत्याने त्यामध्ये झालेली नुकसान भरपाई आणि त्या नुकसान भरपाईचे पंचनामे. आणि राजस्व अभियान जे आमच्या महसूल विभागाकडून ते फेरफार असेल, त्यांचं वाटणी पत्रक असेल, गाव रस्ते असतील, शिवार रस्ते असतील, या छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात त्या त्याच ठिकाणी तहसीलदारांनी, एसडीएमने आणि खालच्या अधिकाऱ्यांनी जाऊन अंमलबजावणी करावी. त्याचा आढावा जिल्हा परिषदेचे आमचे मुख्य अधिकारी जे आहेत ते त्यांच्या खात्याच्या माध्यमातून ग्राम विकासचं काम करतात. महसूलच्या माध्यमातून महसूल विभागाची यंत्रणा सर्वाला कंट्रोल करण्याचं काम आदरणीय जिल्हाधिकारी यादव साहेब करू लागले. शिवया पंडित साहेब आपले कर्तव्यदक्ष एसपी आहेत. आमची बहीण या ठिकाणी आमदार आहेत, दुसरी बहीण जिल्हा परिषदेची सीओ आहेत. सर्व मिळून शासनाच्या सर्व यंत्रणेची अंमलबजावणी गावापर्यंत पोहोचते किंवा नाही पोहोचते, अंमलबजावणी होते किंवा नाही होते हे चेक करण्यासाठी मी स्वतः बांधापासून तर या तहसील कार्यालयापर्यंत जाऊन मिटिंगा घेऊ लागलो. निश्चित त्याचा परिणाम पुढच्या भविष्यामध्ये जे संकट जसं जसं दूर होईल, लॉकडाऊन झाला, आता अनलॉक झाला, आता अनलॉक मध्ये हे जास्त प्रमाणावर हे विषाणू लोकांपर्यंत जाऊ नये त्यासाठी लोकांनी खबरदारी घ्यावी. आपल्या माध्यमातून मी लोकांना नम्र विनंती करतो. साहेब, शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी लावलेली आहे. प्रश्न तोच आहे, जर का 50 पैशापेक्षा जर आणेवारी जास्त लावलेली आहे तर शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळतो? 50% पेक्षा हे काही सरलाट पुरी नुकसान नाहीये. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्या ठिकाणी नुकसान झालं त्याचे पंचनामे होऊ लागले. सरसकट ही जी आहे ती ओला दुष्काळ नाही. ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणेवारी सर्वांची काढली जाते. नुकसान ज्याचं झालं त्याचे पंचनामे होईल आणि एकही शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही. उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच यासाठी भारतात कठोर कायदा करावा या मागणीसाठी भीम आर्मीतर्फे ह्युमन क्लब समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून यासाठी भारतात कठोर कायदा करावा या मागणीसाठी भीम आर्मीतर्फे शहरातील जेल रोडवरील ह्युमन क्लब समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण भारत देशात स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत, मात्र भारतीय संविधानाप्रमाणे आरोपींवर कठोर कारवाई केली जात नाही. शासकीय प्रशासकीय अधिकारी गुन्हेगारांना पाठीशी घालतात. त्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून येतो. अधिकाऱ्यांनी प्रामाणिक कर्तव्य न बजावल्यामुळे हाथरस येथील पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून भीम आर्मीतर्फे सदरचे धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नेहा शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ, जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, किशोर उशिरे, निशांत मोरे, रामकृष्ण नेरकर, राजू तावडे, संतोष शिंदे, मयूर बनसोडे, राजू नेरकर, रवी खैरनार, रईस शाह, बबलू नवगिरे, अमोल पवार, बबन बागुल, योगेंद्र चव्हाण, मिलिंद खैरनार आदी सहभागी झाले होते. धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नेहाताई शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ उशिरे, शहराध्यक्ष निशानंदा मोरे, राजूजी नेरकर महासचिव या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हे होत आहे. त्याचं कारण असं, हाथरस येथील घटना असो, बलरामपूर असो व सगळ्या प्रकरणाच्या लहान मुलीपासून तर वयस्कर महिलांवर जे बलात्कार होत आहे त्यांच्यावर कठोर शासन करण्यात येईल. जो इंडोनेशियामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत म्हणजे त्या पुरुषाचं लिंग छाटून त्याच्या शरीरात हार्मोन्स टाकून त्याला स्त्रीत्वाची जाणीव करून देण्यात यावी, ही पहिली मागणी. दुसरी मागणी, हाथरस प्रकरणात जे जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत व SHO आहेत तिथले, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत व मृतदेहाची विटंबना केली या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, हे म्हणून आम्ही आज एक दिवशी आंदोलन करत आहोत. तसेच धुळे तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास कठोर शासन व्हावे. इथले पोलीस प्रशासन व म्हणजे पोलिसांनी मदत केली, चांगल्या प्रकारे ते हँडल करतायत, पण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्या गावकऱ्यांचं की तो वेडसर आहे. आरोपीकडच्या लोकांचं म्हणणं आहे की तो वेडसर आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे. जर तो वेडसर आहे तर त्याला नाटक कसं काय कळतं, तर त्याच्यामुळे त्याच्यावर कठोर शासन व्हावं, त्याला जामीन तात्काळ देण्यात नाही यावा व फाशीची शिक्षा देण्यात यावी, या अशा मागण्या घेऊन आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन भीम आर्मी भारतीय मिशन. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिरपूर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शहरातील यशवंत पालक मंदिराजवळील श्रीराम मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिरपूर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांतर्फे पाठिंबा देण्यात आला. शिरपूर शहरातील यशवंत बालक मंदिराजवळील श्रीराम मंदिर येथे मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे 7 महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, परंतु केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. अनलॉकच्या 4थ्या टप्प्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये अटी व शर्तींच्या अधीन राहून सूट मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरे देखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अरुण धोपी, संजय आसापुरे, महेंद्र पाटील, रोहित शेटे, अविनाश चिंपी, सुनील चौधरी, रवींद्र भुई, रवींद्र सोनार, मुकेश पाटील, विक्की चौधरी, हिरालाल कोळी, बापू पाटील, जगदीश पाटील, राजू मिस्त्री, प्रमोद भोंगे, संतोष माळी, रामदास चौधरी आदी सहभागी झाले होते. आध्यात्मिक आघाडीचं आयोजित मंदिराचा दार उघडा असं सरकारकडे मागणी करत कार्यक्रम आंदोलन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी बापू पाटील आध्यात्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष त्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या मंदिराचे पुजारी मान्य भोंगे साहेब, अरुण बापू धोबी, संजय आसापुरे, अधिकार माडी, अविनाश शिल्पी असे अनेक मान्यवर भजनी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. खंडराव मंदिर बलकुवा या ठिकाणी उपस्थित आहे. अशा अशोक महाराजांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंदिर सरकारने उघडावीत या संदर्भात मार्गदर्शन करावं. मोराणे ते बोंदूर रोडला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमधून जात असलेल्या मनपाच्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय काम चालू करू नये यासाठी संबंधित शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अक्कलपाडा धरणातून नगावकडे जाणारी महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन मोराण येथे गोंदूर रोडला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमधून जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सदरचे काम बंद करून रस्त्याच्या कडेने पाईपलाईनचे काम करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मोराणे गोंदूर नगाव रोडलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मनपाची अक्कलपाडा धरणातून नगावकडे पाण्याची पाईपलाईन जात आहे. शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता व शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामात शेतकऱ्यांनी हरकत घेतली असून काम बंद केले आहे. ते काम जोपर्यंत शेतकरी परवानगी देत नाही तोपर्यंत बंद ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी जमीन भूसंपादन केलेली आहे, परंतु जमीन ताब्यात घेतलेली नाही व जमिनीची भरपाई दिलेली नाही. म्हणून भूसंपादनाचा नकाशा व 7/12 उतारा तपासूनच शेतकऱ्यांचे नुकसान न होता काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निंबा पाटील, प्रदीप पाटील, सुरेश पाटील, गुलाबराव पाटील, विनायक पाटील, बळवंत पाटील, परशुराम पाटील, विजय पाटील, चंद्रभान पाटील, भाऊराव पाटील, राजेंद्र चौधरी, निलेश पाटील, लोटन पाटील, भटू पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, देवराम माळी आदी उपस्थित होते. महानगरपालिकेची अक्कलपाड्याहून मोराणे मार्गे गोंदूर मार्गे अशी पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नगावकडे जाते. ती शेतकऱ्याच्या शेतांमधून जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांची कुठलीही संमती न घेता, कन्सेंट न घेता शेतकऱ्यांच्या शेतात लाईन टाकून कामाला सुरुवात केली आहे. तो शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पण शेतकऱ्यांनी त्यांची संमती घेतल्याशिवाय पाईपलाईन नेऊ नये याच्यासाठी काम बंद पाडलेलं आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेताच्या बांधाला, रोडला, शेता बांधाला लागून पाईपलाईन नेली तर काही हरकत नाही. ते रोडवाल्यांचंही नुकसान नाही, शेतकऱ्यांचंही नुकसान नाही. त्यासाठी शासनाने त्याला तशी मंजुरी द्यावी आयुक्त साहेबांनी आणि नवीन प्रस्ताव तयार करून रोडला लागून पाईपलाईन घेऊन जावी असं शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी कुणबी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी कुणबी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय व सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा समाजाला सरकारने 12% आरक्षण देऊ केले आहे. आमचा मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध नाही, परंतु हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या प्रदेशात कुणबी समाजाची सुमारे 35% लोकसंख्या आहे. हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे. नोकऱ्यांचा अभाव व तुटपुंजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला आहे. ओबीसींमार्फत सुमारे 350 जातींचा समावेश केला आहे. वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे 12 बलुतेदार वर्गात मोडणाऱ्या या सर्व जातींमध्ये असंतोषाची भावना असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसी वर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होणार आहे. म्हणून ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील, अध्यक्ष संदीप देवरे, जिल्हाप्रमुख संजय बोरसे, मुकेश सूर्यवंशी, अनिल पाटील, प्रथमेश देवरे, राहुल साळुंके, प्रवीण तोरवणे, दीपक पाटील, निलेश बोरसे, सचिन भामरे, शैलेंद्र देवरे आदी उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मराठा आरक्षण हा विषय ऐरणीवर आलेला आहे. आम्ही कुणबी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण निश्चित मिळावं ही आमची कुणबी सेनेची, कुणबी समाजाची पहिल्यापासून मागणी आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेता स्वतंत्र आरक्षण मिळावे. अन्यथा जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं तर कुणबी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेना, ओबीसी समाजाचे, सर्व समाजाच्या संघटना एकत्र आणून आम्ही तीव्र आंदोलन देऊ असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. खरं पाहता महाराष्ट्रात मराठा समाजापेक्षा कुणबी समाज जास्त असून ओबीसीमध्ये आहे. त्यातच धुळे, नंदुरबार, गडचिरोली, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाल्यामुळे आज कुणबी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून मागणी असताना सुद्धा आम्ही मराठा समाज, कुणबी हे आमचे बांधवच आहेत. आम्ही प्रत्येक मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत. परंतु ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळावं ही अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करता असं आवाहन करतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. राज्यातील मंदिरे सुरू करावी यासाठी धुळे भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे श्रीराम मंदिरासमोर टाळ वाजवीत आंदोलन.
शिरपूर शहर पोलिसांच्या छाप्यात 2,20,000ची 220 किलो गांजाची झाडे जप्त. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाडळसाले धरणाचे काम केल्यास मार्ग निघण्याची खासदार उन्मेष पाटील यांनी केली आशा व्यक्त. साक्री येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर आढावा बैठक संपन्न. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेप्रकरणी क्युमाइन क्लबसमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी शिरपूर येथे श्रीराम मंदिरासमोर घंटानाद आंदोलन. मोराणे ते गोंदूर दरम्यान मळपाच्या सुरू असलेल्या पाईपलाईनच्या काम शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय सुरू करू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आणि ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.